मनसेची मान्यता रद्द होण्याची शक्यता एकही आमदार नसल्यामुळे आणि मतांच्या कमी टक्केवारीचा बसू शकतो फटका। विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांची माहिती। पुन्हा लोकांमध्ये जाऊन उभारी घेणार शरद पवार यांनी व्यक्त केला निर्धार। निकाल अपेक्षित नाही, पराभवाचं विश्लेषण करणार असल्याचंही केलं स्पष्ट। मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याची शक्यता। फडणवीसांच्या नावाला विरोध असण्याचं काहीही कारण नाही, छगन भुजबळ यांनी केलं स्पष्ट। मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची देवेंद्र फडणवीसांना पसंती, सूत्रांची माहिती। मात्र मोदी शहांच्या मनात नेमकं काय याची उत्कंठा। आरएसएसच्या मदतीमुळेच राज्यामध्ये महायुती 225 पार गेल्याची चर्चा। लाडकी बहीण आणि महायुतीमधील समन्वयाने विजय सुकर झाल्याचं जाणकारांचं विश्लेषण। शरद पवारांचे काही आमदार आमच्या संपर्कात, राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांचा दावा। विधानसभेतल्या पराभवाच्या नंतर शरद पवारांना आणखी एक धक्का बसणार का याचीही चर्चा। महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला एबीपी माझाच्या हाती। भाजपला सर्वाधिक 21, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। 26 तारखेच्या आधी नव्या सरकारचा शपथविधी झाला नाही तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता कमी। भूतकाळामधल्या उदाहरणांचा कायदेतज्ञांनी दिला दाखला। मनसेची मान्यता रद्द होण्याची शक्यता एकही आमदार नसल्यानं आणि मतांच्या कमी टक्केवारीचा बसू शकतो फटका। विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांची माहिती। महायुतीचे तब्बल 14 उमेदवार 1 लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं विजयी। धुळ्यामधल्या शिरपूरचे भाजपचे आमदार काशीराम पावरांना तब्बल 1,45,000 मताधिक्य। आरक्षण लवकर द्या नाहीतर पुन्हा एकदा छाताडावर बसू, मनोज जरांगेंचा पुन्हा संघर्षाचा इशारा। सामूहिक उपोषणाची तारीख लवकरच जाहीर करणार। पर्थ कसोटीमध्ये कांगारू बॅकफुटवर, भारताच्या 534च्या लक्ष्याचा पाठलाग करताना 3 बाद 12 अशी दयनीय स्थिती। बुमराह आणि सिराजचा भेदक मारा। ऋषभ पंत ठरला आयपीएलच्या इतिहासामधला सर्वात महागडा खेळाडू। लखनौ सुपर जायंट्सनी पंतसाठी मोजले 27 कोटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।